हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे श्रद्धा आणि मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. आजचा व्हिडिओ हा प्रचंड असा मस्त असणार आहे, कारण की मी याच्यामध्ये 20 स्टेप्स सांगणार आहे की तुम्ही वीकली ते आपल्या स्किन केअर साठी केलेच पाहिजेत. आपण स्त्रियांना खूप जास्त बिझी करून घेतो स्वतःला आणि आपली कामं म्हणून कधी संपतच नाही. सो या सगळ्या भागादौडीमध्ये आपल्याला खूप गरजेचं आहे आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्किनसाठी थोडासा वेळ काढायला. सो मी जे काही 20 स्टेप्स सांगणार आहे ते वीकली आपण एकदा तरी केल्या तरी आपली स्किन ही एकदम तुकतुकणार आहे, एकदम आपली स्किन अशी चमकणार आहे. तर काहीच वेळ वाया न घालवता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरू करूया. सो माझी पहिली टिप आहे की आपण आठवड्यातून एकदा ते दोनदा आपल्या स्किनला चांगलं आणि एक छानशा स्क्रबनी स्क्रब केलं पाहिजे, एक्सफोलिएट केलं पाहिजे. यामुळे काय होतं, आपली स्किन खूप जास्त जी थकलेली आणि ड्राय सेल्स, परत डेड स्किन ज्याची थर जमलेला असतो आपल्या स्किनवर, ती निघून जाते आणि आपल्या स्किनला छानपैकी श्वास घेता येतो. ठीक आहे. पहिली स्टेप माझी असेल की आपण आठवड्यातून एकदा ते दोनदा, जास्त नाही, एकदा ते दोनदा एक्सफोलिएट करायचं आहे चांगल्या अशा स्क्रबनी. एकदा ते दोनदा, तेही 5 ते 10 मिनिटं, यापेक्षा जास्त नाही. आणि एकदम जेंटल स्क्रब करायचा असेल, कोणता स्क्रब आपल्याकडे नसेल, एकदम साधातला साधा स्क्रब सुद्धा आपल्याकडे नसेल, तर आपण एकदम बेसिक असं घरातलं जे राईस फ्लोअर असतो ना, त्याच्याने सुद्धा स्क्रब केलं तरीही आपल्याला प्रचंड असे सुंदर रिझल्ट मिळतील. सो वळूया दुसऱ्या स्टेप कडे. दुसरी स्टेप आहे की आपण आठवड्यातून एकदा तरी एक चांगला फेस पॅक, मग तो क्ले मास्क असू दे, मड मास्क असू दे, घरात बनवलेला मास्क असू दे, बाहेरचा मास्क असू दे, कोणताही असा चांगला मास्क आपण आपल्या स्किनला दिलं पाहिजे. आणि यासोबतच आपण चांगलं चांगलं खाल्लंही पाहिजे, कारण की स्किनवर वरवरून कितीही काही लावलं पण आपण चांगला डाएट नाही करत आहोत तर त्याचा काही एक उपयोग नाही होणार आहे. सो माझी ही दुसरी टिप असेल की आपण आठवड्यातून एकदा तरी एक चांगला असा मास्क आपल्या स्किनसाठी लावला पाहिजे. तर माझी टिप नंबर 3 अशी असेल की आपण आठवड्यातून एकदा तरी आपल्या स्किनला 5 ते 10 मिनिटं, मग ती ॲलोवेरा जेल असू दे की कोणतीही दुसरी मसाज क्रीम असू दे, विथ दी हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर मसाज क्रीम और ॲलोवेरा जेल आपण आपल्या स्किनला 5 ते 10 मिनिटं जेंटल मसाज द्यायचा आहे. हे आपले फोरहेड वरती रिंकल्स येतात तिथे असं झिगझॅग मोशनने आपण मसाज द्यायचा आहे. मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की यावर बनवेन की आपण आपल्या फेसचे रिंकल्स एकदम दूर करण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने जेल मसाज करू शकतो. तर ही माझी थर्ड टिप असेल किंवा स्टेप म्हणू शकता स्किन केअर साठी, की आपण जेंटल असं मसाज करायचं आहे जेलनी. ठीक आहे. एकदम नाजूक हाताने, जास्त जोर नाही लावायचा आहे. आणि आपल्या डोळ्यांच्या खाली जेव्हा आपण मसाज करतो तेव्हा आपण या रिंग फिंगर जे असतात ना, याच्याने आपण मसाज करायचा आहे, कारण की याच्यामध्ये जास्त आपल्याला जोर नसतो या रिंग फिंगर्स मध्ये. सो इथे मसाज करताना जास्त जोर नाही जाणार आणि आपले जे एकदम सेन्सिटिव्ह नर्व्स प्रेझेंट असतात ना बिलो आवर आईज, त्यांना काय हार्म नाही होणार. सो ही असेल माझी टिप नंबर 3 की आपण आठवड्यातून एकदा तरी 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्या फेसला छान असं मसाज द्यायचं आहे. ओके. आता वळूया आपण टिप नंबर 4. ती म्हणजे आठवड्यातून एकदा तरी आपण आपल्या लिप्सला सुद्धा एक्सफोलिएट करायचं आहे. हो, फक्त स्किनला नाही तर मार्केटमध्ये वेगवेगळे असे लिप स्क्रबर्स अवेलेबल आहेत. जर ते अवेलेबल नसतील, जर आपल्याला घरातही, जसं मी आधी फेस पॅकच्या साठी, फेस स्क्रब साठी बोलली, का आपण राईस फ्लोअर यूज करू शकतो, तर राईस फ्लोअर घ्या तुम्ही, बेसन घ्या तुम्ही, त्याच्याने आपल्या लिप्सला छानपैकी एक्सफोलिएट करायचं आहे. लिप्स वरती पण खूप जास्त डेड स्किन, आणि तर आपण जेवतो किती काय काय आपल्या लिप्सला लागतं, आपण लिपस्टिक लावतो, हे सगळं फक्त आणि फक्त त्या सोपनी किंवा क्लेन्झिंग ऑइलनी किंवा फेस वॉशनी हे निघत नाही. तर कधीतरी आपल्याला छानशा स्क्रबनी त्याला एक्सफोलिएट करावं लागतं, ते डेड स्किन बाहेर काढावी लागते. यामुळे काय होतं, आपली जी लिप्सची स्किन असते ना, ती खूप जास्त चांगली ग्लो करते आणि कोणताही मग त्याच्यावरती आपण कलर लावला ना, तो खूप जास्त चांगला बसतो आणि लॉंग लास्टिंग आपली लिपस्टिक राहते. सो ही आहे माझी टिप नंबर 4 की आपण आपल्या लिप्सला पण आठवड्यातून एकदा तरी खूप चांगला आणि माइल्ड स्क्रबनी एक्सफोलिएट करायची आहे. जी काय डेड स्किन त्याच्यावरती पाईल अप झालेली आहे
त्याला काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. नंतर माझी आहे टिप नंबर 5 की ही मी टिप सांगते की तुम्ही जेव्हा टिप नंबर 4 कराल ना, आपल्या लिप्सला एक्सफोलिएट करून विथ अ सर्टन काइंड ऑफ स्क्रबर, त्याच दिवशी तुम्ही ही टिप नंबर 5वी पण करा. ती म्हणजे ओव्हरनाईट साठी आपल्याला आपल्या लिप्सवर एक छानसा मॉइश्चरायझिंग मास्क लावायचा आहे. इतके सॉफ्ट आणि प्लम्पी आणि सुंदर लिप्स होतील ना तुमचे. हे तुम्ही एक महिना करून बघा फक्त. इतके प्लम्पी, इतके ज्युसी आणि इतके मऊ आणि सॉफ्ट, म्हणजे बघता क्षणी कळेल की काहीतरी आपण एफर्ट घेतोय आपल्या लिप्सला पण सुंदर दिसायच्यासाठी. त्यावर फक्त लिपस्टिक लावून फक्त ते लिप प्लमर केमिकल्स ते असे इचिनेस कॉज करतात तशा टाईपचे काही प्रोडक्ट्स लावून आपल्या लिप्सला नुकसान देऊ नका. हे सिंपल स्टेप्स तुम्ही रेग्युलरली केले ना, तुम्हाला इतके सुंदर रिझल्ट मिळतील की तुम्ही कोणता प्रोडक्ट तुम्हाला त्याच्यासाठी वेगळा विकत घ्यायची गरज आहे हे विसरूनच जा. सो ही आहे माझी टिप नंबर 5. आणि जेव्हा तुम्ही टिप नंबर 4 कराल टू स्क्रब युअर लिप्स, त्याच रात्री तुम्ही ही टिप नंबर 5 करा. ती म्हणजे आपल्या लिप्सवर खूप चांगला असा मसाजिंग नाही, खूप मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटिंग लिप मास्क लावा आणि तो रात्रभर ठेवून द्या. मार्केटमध्ये खूप असे लिप मास्क प्रेझेंट आहेत. तुम्ही जा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर बघा. माझ्याकडनं पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिहिन लिप प्रोडक्ट जे ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, किंवा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ त्याच्यासाठी पाहिजे असेल की मी कोणते प्रोडक्ट यूज करते तर डेफिनेटली मला सांगा. मला खूप आवडेल तुमच्यासोबत ते शेअर करायला. तर ही होती माझी टिप नंबर 5 की आठवड्यातून एकदा तरी आपण आपल्या लिप्सला स्क्रब करा चांगल्या स्क्रबरनी आणि त्याच रात्री खूप चांगला असा हायड्रेटिंग लिप मास्क लावा आपल्या लिप्सवर. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उठून बघा तर इतके सुंदर, इतके मऊ तुमचे लिप्स झाले असतील की तुम्हाला लिपस्टिक सुद्धा लावशी नाही वाटणार. इतके हायड्रेटिंग ते होते आणि इतके सुंदर ते दिसते. नंतर आहे माझी टिप नंबर 6. ती म्हणजे आठवड्यातून एकदा तरी, ज्यांना याचा जास्त प्रॉब्लेम नसेल त्यांनी 2 आठवड्यातून 3 आठवड्यातून एकदा, पण ज्यांना खूप जास्त प्रॉब्लेम आहे त्यांनी आठवड्यातून एकदा तरी आपल्या फेशियल हेअरला नॉर्मल रेझरनी काढून टाका. कारण की त्या हेअर्सला आपण काढलं ना, फेशियल हेअर्सला, मग आपण आयब्रो करून येतो तेव्हा बघा किती सुंदर आपला चेहरा दिसतो. तर दर आठवड्याला तर आपण आयब्रो करायला जाऊ नाही शकत. म्हणून घरातल्या घरात असे रेझर्स विकत घ्या. खूप चांगले सेन्सिटिव्ह असे रेझर्स असतात. आधी आपल्या चेहऱ्यावर अलोवेरा जेल अप्लाय करा आणि त्याच्यानंतर असं 45 डिग्री अँगलनी ते फेशियल हेअर रिमूव्ह करा. ते फेशियल हेअर रिमूव्ह केल्यावर मग आपण त्यानंतर जेव्हा दुसरी स्किन केअर प्रोसेस करतो ना, तेव्हा खरा इफेक्ट आपल्याला दिसायला सुरू होतं. कारण की आपल्या बॉडीवरचे हेअर त्यांचं काम काय असतं, टू ऍक्ट एज द स्किन बॅरियर. तर आपल्या फेशियल हेअर जर आपण रिमूव्ह केले म्हणजे आपल्या फेसवरचा एक बॅरियर निघून जातो आणि तो बॅरियर खरं तर खूप गरजेचा असतो आपल्या स्किनसाठी. पण आपण त्या बॅरियरला काढून जर त्याच्यावर काहीतरी चांगले प्रोडक्ट्स टाकतोय, चांगली प्रोसेस करतोय, लाईक जेल मसाजिंग, चांगला अलोवेरा लावतोय, तर नक्कीच त्याचा खूप सुंदर इफेक्ट आपल्याला मिळेल. तर ही होती माझी टिप नंबर 6. ती म्हणजे आठवड्यातून एकदा तरी, ज्यांना खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि ज्यांना एवढा प्रॉब्लेम नाही त्यांनी 2 आठवड्यातून 3 आठवड्यातून ऍटलिस्ट मंथली वन्स फेशियल हेअर रिमूव्ह करायचे आहेत. एकदम पेशन्सली आणि एकदम काळजीपूर्वक, काही कट्स नाही करून घ्यायचे स्वतःला. आरामात आपले फेशियल हेअर काढून टाकायचे आठवड्यातून एकदा तरी. त्यानंतर असेल माझी टिप नंबर 7. ती म्हणजे रात्रभर एक चांगला डीप मॉइश्चरायझिंग जेल असू दे, क्रीम असू दे, लोशन असू दे, एक खूप चांगला मॉइश्चरायझर एकदम जाड थर त्याचा आपल्या फेसवर अप्लाय करायचा आहे. ही प्रोसिजर तुम्ही आठवड्यातून एकदा करा, 2दा करा, रोज करा. रोज नका करू कारण की कधी कधी आपल्या स्किनला ब्रीद करायचा पण चान्स द्यायचा असतो. सो आठवड्यातून एकदा, 2दा, 3दा, ठीक आहे, तुम्ही ही प्रोसेस करू शकता की छान फेस वॉश केला रात्री झोपताना आणि त्यावर एक चांगला हायड्रेटिंग मॉइश्चरायझरचा जाड थर लावला. इतकी सॉफ्ट आणि इतकी सुंदर होते ना स्किन, म्हणजे आपली स्किन आहे ना एकदम सोकून घेते, ते ड्रिंकअप करून टाकते, कारण की इतकी तिला गरज असते या सगळ्या गोष्टीची. सो ही होती माझी टिप नंबर 7 की आठवड्यातून एकदा तरी कमीत कमी आपल्या स्किनवर खूप जास्त जाड असा थर लावून टाका मॉइश्चरायझरचा आणि झोपून जा. ओव्हरनाईट त्याला राहू द्या आणि आपली स्किन एकदम त्याला ड्रिंकअप करेल आणि ग्लो करेल दुसऱ्या मॉर्निंग. त्यानंतर आहे माझी टिप नंबर 8. ती म्हणजे आपल्या डोळ्यांच्या खाली जे बल्जेस तयार होतात, डार्क सर्कल्स येतात,
त्यासाठी एक क्रीम विकत घ्या जमलं तर, नाहीतर कोल्ड पॅचेस येतात, आपण हे घरी सुद्धा बनवू शकतो. ते कोल्ड पॅचेस ओव्हरनाईट ठेवून द्या, नाहीतर एक जेल घ्या, एक क्रीम घ्या मार्केटेड फॉर्म्युलेशन, खूप चांगले प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. तर हे अंडर आयच्या साठी आपल्याला आठवड्यातून एकदा दोनदा जसं जमेल तसं आपल्या आईच्या खाली ती क्रीम लावा आणि झोपून जा. खूप सुंदर इफेक्ट मिळतील, आपल्या डोळ्याला एकदम शांतता मिळेल. जरी तुमच्याकडे क्रीम नसेल तर ऍटलीस्ट रोज वॉटर तर नक्कीच असेल आपल्या घरात. एक असं कॉटन घ्यायचंय तुम्हाला, त्याचा पूर्णपणे भिजून घ्यायचा आहे विथ दी हेल्प ऑफ रोज वॉटर आणि त्याला आपल्या डोळ्यावर ठेवायचं आहे. खूप शांतता आणि खूप सुकून मिळेल तुम्हाला. नक्की ट्राय करून बघा ही बघितले. त्यानंतर माझी टिप नंबर 9 असेल ती म्हणजे की आठवड्यातून एकदा तरी आपण जे काही मेकअप स्पॉन्जेस असतील, ब्रशेस असतील त्यांना वॉश करायला विसरू नका. खूप जास्त त्याच्यामध्ये जर्म्स डेव्हलप होतात, कारण की आपण प्रोडक्ट घेतो, आपण लावतो आणि ते ब्रशेस असेच ठेवून देतो, त्यांना आपण धुण्याच्या भानगडीत पडत नाही. तसं अजिबात करू नका. खूप सेन्सिटिव्ह असते आपली स्किन आणि त्यावर जर असे आपण जर्म्स अप्लाय करत गेलो तर इतकी वर्सन होईल आपली स्किन कंडिशन की त्याला मग ट्रीट करायला आपल्याला खूप कठीण जाईल आणि खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे टू गेट बॅक टू आवर नॉर्मल स्किन. सो आठवड्यातून एकदा तरी तुम्ही जशाने पण तुमचा मेकअप करत असाल, ब्रशेस, स्पॉन्जेस जे काय असेल, इव्हन आयब्रो ब्रशेस, त्यांना खूप चांगलं क्लीन करा. त्याच्यानंतर माझी 10वी स्टेप अशी आहे की जे काही आपण पिलो केसेस आहेत, म्हणजे रात्री ज्यावर आपण छान डोकं ठेवून झोपतो, त्या उशांच्या कवरांना तुम्ही धुवायला टाका वारंवार. 2 दिवस त्यांना आपण युज केलं, लगेच त्यांना काढा, धुवा, दुसरे आपण युज करायला शिका. ही वाली जी सवय आहे ना, ती आपल्याला बाय हुक ऑर बाय क्रूक ती आपल्याला आत्मसात केलीच पाहिजे. कारण की का सांगू, कारण की आपण दिवसभर तसे पडलेले असतात, त्यावरती काय खाण्याचं सामान पडतं, आपले हात पडतात, पाय पडतात, केस पडतायत, मग कोणाच्या डोक्यात जर डॅन्ड्रफ असेल तर ते पडतं आणि त्यावर आपण छान असं झोपून जातो. तर आपली स्किन त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येते आणि जे काही डर्ट आणि जर्म्स त्याच्यावर प्रेझेंट असतील ते आपल्या फेसवर लागतं, स्किनवर लागतं आणि पूर्ण मेस क्रिएट व्हायला स्टार्ट होतो. सो पिलो केसेस वीकली एकदा, हे खूपच जास्त कमी वेळा झालं, मी तर बोलते 2 ते 3 दिवसातून पिलो केसेस हे चेंज करा. त्याच्यानंतर माझी टिप नंबर 11 अशी असेल की जो काही आपला फेस टॉवेल आहे ना, त्याला कोणासोबतही शेअर करू नका. एकच टॉवेल असतो, दरवाजावर, खुर्च्यांवर वाळत टाकलेला असतो आणि आपण येता जाता सगळेजण तोच यूज करतो. अरे रे रे, असं अजिबात नका करू. खूप 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 प्रेम आहे आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सचा एकमेकांवर, पण आपला फेस टॉवेल, आपले जे एकदम पर्सनल युसेज करणारे वस्तू असतात ते वेगवेगळेच राहू द्या, कारण की प्रत्येकाची स्किन वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या स्किनला वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. सो ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावरती ते सगळ्यांचे प्रॉब्लेम्स इन्क्रीज होऊन जातात. तर नका करू. आपला फेस टॉवेल वेगवेगळा ठेवा आणि त्याला प्रॉपरली क्लीन करा, प्रॉपरली ड्रायअप करा बाहेर सनलाईट मध्ये. असं दमट वातावरणामध्ये घरात फॅन खाली त्याला वाळवू नका, बाहेर वाळवा उन्हात एकदम छान कडकडीत असं आणि मग त्याला परत यूज करा. पुढची स्टेप मी तुम्हाला सांगते यानंतर, ती म्हणजे आपण आपला मेकअप ज्या कोणत्या डब्यामध्ये, वाटीमध्ये, कोणत्याही मेकअप ऑर्गनायझर मध्ये ठेवतो त्या ऑर्गनायझरला सुद्धा क्लीन करा. कारण की फक्त मेकअप ब्रशेस हे सगळं क्लीन करतोय आणि मग ते त्या ऑर्गनायझर मध्ये जातं, ज्या ऑर्गनायझरला आपण मार्केटमध्ये आणल्यापासून अजिबात पाणी लावलेलं नसतं. असं केल्याने काय होतं की जर्म आपण फक्त ब्रशेस मधनं काढतोय, स्पॉन्जेस मधनं काढतोय त्यांना वीकली वॉश करून, पण जो ऑर्गनायझर आहे त्याचं जे घर आहे ते घाणच आहे. सो आपण कितीही वीकली त्याची टेक केअर केली तरी आपण परत त्याला त्या घाणेरड्या ऑर्गनायझर मध्ये टाकणार आहोत, ज्याच्यामुळे ती सायकल कधीच थांबणार नाही आणि मग ते पूर्ण जर्म फ्री कधीच होणार नाही. सो वीकली एकदा तरी तुमच्या ऑर्गनायझरला सुद्धा क्लीन करा. आठवड्यातून एकदा कमीत कमी आपले हे जे आयब्रोज असतात ना त्याला ट्रिम करा. ही आहे माझी टिप नंबर 13 की 14 चालू असेल, आय डोंट नो. पण ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे, कारण की हे जे ट्रिम करतो ना आपण, इतका सुंदर आपला चेहरा दिसतो. आपण दर वीकली बेसिसवर आयब्रो करायला नाही जाऊ शकत. म्हणजे जे एक्स्ट्राचे वाढतात ना, या लाईनच्या बाहेर जातात ना, त्यांना आपण खूप सुंदर सुंदर इन्स्ट्रुमेंट अमेझॉन कुठे पण भेटून जातील तुम्हाला, फ्लिपकार्ट, नायका वगैरे कुठे खूप सुंदर सुंदर इन्स्ट्रुमेंट आहेत की असं प्लग करायचंय आणि ते बरोबर एकदम शेपमध्ये येतं. तर हे जर तुम्हाला जमलं ना, तुम्हाला आयब्रो करायला वेगळ्या जायची गरजच नाही लागणार. तर ही होती माझी टिप की आठवड्यातून एकदा तरी जरा लेबलिंग करा, घरच्या घरी प्लग करा, ट्रिम करा आपल्या आयब्रोजला. जे एक्स्ट्रा केस बाहेर येत आहेत ना त्यांना तिला तिथे ट्रिम करा, खूप सुंदर दिसू लागतं.
त्यानंतर आहे माझी टिप नंबर 15वी. आय हॅव लॉस्ट द काउंट नाव की कोणती टिप चालू होती. तर माझी नेक्स्ट टिप ही आहे की आपल्या हँड आणि लेग्स साठी कंपल्सरी एक मॉइश्चरायझर ठेवा. आपल्या चेहऱ्यासाठी भले खूप जास्त ब्रँडेड वाला ठेवत असाल, पण आपल्या हातापायांच्या साठी सुद्धा प्लीज 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 एक मॉइश्चरायझर ठेवा आणि हे तुम्ही रोज अप्लाय करा. अंघोळ झाल्यावर आपली स्किन पूर्ण बॉडीची एकदम डॅम्प असते, तर खूप कमी मॉइश्चरायझर लागतं. ते घ्यायचं, आपल्या वॉशरूम मध्येच ठेवायचं एक मॉइश्चरायझर आणि पूर्ण अंगाला हातापायांना तो मॉइश्चरायझर लावायचं. का? कारण की आपल्या हातापायांची स्किन खूप ड्राय होऊन जाते, फ्लेकी होऊन जाते. आठवड्यातून एकदा जरा त्याला पण स्क्रब करा, म्हणजे सगळी डेड स्किन निघून जाईल. मग त्याच्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करा, म्हणजे कसं आपल्या फुल बॉडीचा इव्हन टोन राहील. आपण कधी शॉर्ट्स वगैरे घातले ना, तर खूप सुंदर दिसेल. जर आपण या सगळ्या स्टेप रेग्युलरली फॉलो करत असू, पूर्ण बॉडीला छानपैकी स्क्रब करून त्याला आपण मॉइश्चरायझर लावत असू. आठवड्यातून एकदा स्क्रब करा पूर्ण बॉडीला, हातापायांना या डोकऱ्यांना खूप जास्त आपण इग्नोर करतो. तर आठवड्यातून एकदा त्यांना वेळ द्या, त्यांना छानपैकी स्क्रब करा आणि रोज रात्री मस्तपैकी हातापायांना एकदम मॉइश्चरायझर लावा आणि झोपून जा. त्यानंतर माझी पुढची टिप ही आहे की जे काही आपण स्किन केअर प्रोडक्ट युज करत असू ना, रेग्युलरली एक वॉच ठेवा त्याच्यावर की त्याची एक्सपायरी बाबा जवळ आली आहे का. नाहीतर असं होऊन जातं की आपण आपल्या मम्मीचे पण प्रोडक्ट वापरत असतो, ज्याची एक्सपायरी खूप गेलेली असते कधीची. तर प्लीज एक्सपायरी प्रोडक्ट नाही, मेडिसिन्स नाही, कोणतेच प्रोडक्ट आपल्याला एक्सपायरी गोष्टींची गरज नाहीये या बॉडीला. सो ते चेक करा की वेदर दे आर एक्सपायरी प्रोडक्ट्स ऑर नॉट. इफ दे आर एक्सपायर्ड मग त्यांना आपण वेस्टेज मध्ये टाकू शकतो, त्यांना पुढे यूज नका करू. सो ही होती टिप की एक्सपायरी डेट खूप जास्त इम्पॉर्टंटली चेक करा. त्यानंतर माझी पुढची स्टेप ही आहे की खूप जास्त हायड्रेटेड राहा. खूप जास्त इम्पॉर्टंट स्टेप आहे हे. ज्या आधीचे मी जे काही स्टेप सांगितले ना, त्याच्या वरचढ ही स्टेप बोलू शकता तुम्ही की खूप जास्त पाणी प्या. पाणी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीसाठी. आपल्या पूर्ण बॉडीला फंक्शनिंग करतं पाणी आणि खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आपल्या बॉडीच्या प्रत्येक फंक्शनसाठी पाणी ही गोष्ट. खूप जास्त पाणी पिल्याने आपली स्किन एकदम ग्लो करू लागते. पिंपल्सचा प्रॉब्लेम नाही होत, डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम नाही होत आणि कुठे रिंकल्स नाही दिसत, कारण की खूप जास्त पाणी मिळतंय ना. कोणतंही जंगल पण बघा तुम्ही, ज्याला खूप जास्त पाणी मिळतं ते किती जास्त ग्रीन आणि सुंदर दिसतं. पण तेच खूप जास्त वृक्ष जिथे अकाळ आहे, पाऊस पडत नाही, तिथली जमीन फाटलेली असते, तुटलेली असते. तर आपल्या स्किनला तसं करू देऊ नका. खूप जास्त पाणी घाला त्याला, म्हणजे ते खूप जास्त सुंदर आणि तुकतुकीत. त्यानंतर माझी पुढची स्टेप ही आहे की अँटीऑक्सिडेंट रिच फूड खा. खूप जास्त चांगला डाएट खा. जे काही सीड्स असतात ना, पंपकिन सीड, मग आल्मंड, हे सगळं तुम्ही सकाळी सकाळी रात्र भिजवलेलं खा. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हे आपल्या स्किनसाठी, आपल्या हेल्थसाठी. फक्त बाहेरी प्रोडक्ट्सने आपल्या स्किनला काही एक फायदा होणार नाहीये. इंटेक सुद्धा तसा असला पाहिजे. सो अँटीऑक्सिडेंट रिच फूड खा. नाहीतर काहीतरी मल्टीविटामिन्स घ्या. तुमच्या बॉडीला जर खूपच डेफिशियन्सी असेल तर तुमच्या डॉक्टरला विचारल्यानंतर. आणि मग बघा किती सुंदर तुम्हाला इफेक्ट मिळेल. थोडीफार एक्सरसाइज कायम ठेवा. थोडीफार, अगदी आठवड्यातून तुम्ही 3 दिवस तरी दिले ना, अर्धा तास तरी खूप होऊन जाईल. म्हणजे आपल्या बॉडीला एक चालना मिळेल, भूक लागेल, चांगलं चांगलं खाता येईल. चांगलं चांगलं खाल्लं ते चांगली एनर्जी राहील आणि आपल्याला चांगले प्रोडक्ट युज करायला मज्जा सुद्धा येईल. त्यानंतर माझी लास्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप ती म्हणजे 7 ते 8 तास मिनिमम आपण झोप घेतली पाहिजे. रात्री रील्स आणि शॉर्ट्स स्क्रोल करत बसू नका, वाचत नका बसू, बोलत नका बसू. प्लीज तुम्ही झोपेवरती जरा लक्ष द्या. चांगली झोप घ्या 7 ते 8 तास. आणि यावरच्या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला बोलली ना, वीकली फॉलो करा. नक्की तुम्हाला एका महिन्यातच तुम्हाला फरक जाणवेल. तर ह्या होत्या माझ्या काही असे वीक. आय डोंट नो वीक वेदर आय हॅव कम्प्लिटेड ऑर नॉट, बट बघूया जेवढे झाले तेवढे. बाकी राहिले असेल तर पुढचा व्हिडिओ येतोच आहे माझा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आय होप तुम्हाला युजफुल ठरेल. नक्की 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 या सगळ्या स्टेप फॉलो करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणती स्टेप खूप आवडली हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.